हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो किती दिवसाने मी ब्लॉग टाकणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पण गुढीपाडवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मी आत्ता निघाली आहे प्रणिताच्या नवीन गाडी घ्यायला. सो तिने नवीन गाडी बुक केली आहे पाडव्याला. सो आता तेच आम्ही घ्यायला जातो आहे. ऑलमोस्ट आता 11 वाजलेत, पण ती अजून आलेली नाही आणि मला तिने बोलवलं आहे घराच्या इथे, पण ती अजून आलेली नाही आहे. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये की आम्ही गाडी कशी घेणार आणि मग काय काय पुढे बघूया. सो तुम्हाला पण मी नक्कीच दाखवेन अँड आजचा दिवस कसं जातं हे पण मी तुम्हाला ॲड करेन. ओके, कशी दिसते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. सो आता प्रणिता येते, तर तिचा आज इम्पॉर्टंट डे आहे. जेव्हा मी पण माझी गाडी घेतली होती तेव्हा मी पण एवढीच खुश झालेली. सो चला बघूया. ये हाताला काय केलं? पडले मी गाडीवरून आणि गाडी चालवायला सांगितलं आणि त्याला चांगलं हे आहे, पण त्या ह्याची चुकी होती. बाबू झोपायची नाही. ब्लॉग मध्ये बोलत जा यार. अरे ते लग्नाचा हार आता मी इथं हार घ्यायला आलो आहे, माझ्या गाडीला पण आणि तिच्या गाडीला पण. सो आता हारचं भाई 700 रुपये. 700 रुपये तिकडे बोलते हो. अरे ते आणि ते बाजूला तिकडे लावलेत ना, ते 500 रुपये. हा हा, हे बघ मी ह्या साईडला जाते हे वाले. आणि तो मला 1000 रुपयाला सांग. एक आतमध्ये ना 1000 रुपये. ह्याच्यामध्ये बघते. छान दुसरे आहेत पुढे अजून. अरे छोटे हारच नाहीये. त्याच्याकडे हाय छोटावाला, पण तिकडे जावं लागेल. त्यांच्याकडे पण नाहीये छोटे हार. अरे घेऊन झालेला आहे गाईस 100 रुपयाला एवढी छोटीशी. अरे ओढणी माहिती, पकड पकड हे पकड. आता आम्ही जातोय स्वीट्स घ्यायला. गाड्या काय फुरसत नाहीत तरी पण यायची. पेड्यांच्या दुकानात पण आज गर्दीच आहे. येताना पण जरा सावकाश आहे बाई. माझी हालत बघा, एवढा ऊन आहे की अक्षरशः मी शेकून गेले अक्षरशः. आणि हार एवढे महाग भेटलेत ना आम्हाला. वाटतंय तुला गाडी घेतोय तर? वाटतं माझं ड्रीम कम्प्लीट होतंय. होय, मला माहिती आहे का काय आमचं ड्रीम होता. एकेकाळी आम्ही ऑटोने जायचो तिघं पण. हे ओपन करायला बाहेर ओपन करतात वाटतं. हे बाप रे, बाहेर उतरूच नका, एवढं ऊन आहे. गाडी जरा चालू कर आणि एसी लाव. होय हवं हवं. अय्यो होय होय. नाव काय तुझं? काय इकडे देऊ इकडे बस. मस्ती करतो बापरे. कधी आला हा? आम्ही आलेलो तेव्हा आणलेला. काय बोल. आणि छोटे हार द्यायलाच मागत नाही 50 रुपयाला म्हणतात. आणि मी म्हंटल शेवंतीचे फुलं टाका, 400 रुपये किलो आहे म्हणे. आणि एसी कर चालू नाही होणार. गर्दी बघा कसली आहे. चेअर किती पण बसायला किती? सो आता आम्ही इथे आलेलो आहोत शोरूमला, आणि शोरूमला अजून 4 नंबर आहेत. त्यांचं डिलिव्हरी झाल्यानंतर मग आमचं येणार आहे. आम्ही इथे वाट बघतो सगळेजण. आणि खूप खूप गर्दी आहे, म्हणजे आज खूप लोक गाडी घ्यायला आलेले आहेत. तर मला आम्ही जाऊ पुढच्या ह्याच्यामध्ये जातोय गाडी घ्यायला. ब्रो आणि त्या जाम एक्सायटेड आहेत इथे. हॅलो, कुठे आहे तू? बाईला हेल्मेट लावता येत नाही अजून. टाईट
हलतच आहे पण ते. अगं ते स्कार्फ वेअर केलंस ना तर टाईट बसतो. मग आता केसांमुळे थोडंसं सिल्क असतं ना त्याच्यामुळे ए करतो मला. हेच घेतेस ना? कारण ब्लॅक वाला लावून बघतेच नाही तर पण कलर मध्ये हेच घे. हा छान वाटतो. पर्पल. हा मी तेच बोलले तुला. हे माझ्याकडे आहे. मला आता इच्छा नाही आहे त्याची तसं. नाही हे ते कपडा पण घे. ते पण द्यायला सांग. देतील. भाई ते मागून दे ना कपडा. ते लागतं ते मला. अगं दुसऱ्या कपड्याने पुसला ना स्क्रॅच पडतात. हे पण भेटणार का कपडा द्या आता. लेडीजसाठी नाही, त्याच्यासाठी गार्ड आणि आणि मॅट 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 भेटलाय. चला सांगा एखाद्या वेळी खायला. नाही ग बरोबर वाटतं. गाडी चालवणार कोण आणि ब्लॉक करणार कोण? सगळी लोक बघ कसली चालवायला यायला पाहिजे ना गाडी. सगळ्या बोलवतात की चालव. नाही ते आणणार बाहेर. इथे पहिली गाडी चेक करायची आणि त्याच्यानंतरला ताब्यात घ्यायची. जर काय डॅमेज किशोर ते समोर त्यांनी लावलेला मला दिसत नाही. नंबर प्लेट किती दिवसांनी सांगितलं? 2 दिवसांनी ना. 1.5 महिन्याने. हा एवढा लेट नाही आहे. मग तुम्ही तिची गाडी. चल चल हेल्मेट घाल. गाडी पासलाय ना ती लाव तिथं. हा, बोल ना. जरा बाजूला किशोर साईड हो जरा. हे काय करणार? शेजल नंबर घेतात की काय? कापड घेऊन येतो. होय गाडी आली तुझे. चला आता बाहेर घेऊया. आणि याचा टायमिंग तेच तिला हा ब्लिंक करायला लागला ना टाईम काय असेल सेट करायचं असेल तो करायचं. सेट करण्यासाठी परत चेंज करायचं असेल ते आता इथनंच सेट करायचं ना टायमिंग. टायमिंग इथनंच सेट करायला पाहिजे होतं. टायमिंग सेटच चल ये भाई. ओनर चल. नाही जा मला ते टाकून व्हिडिओ बनवायचा. अरे देती मम्मी देती. करणार. मम्मी काय मम्मी आणि मी. हे काय ते अनरॅप म्हणतात ना. ते 2 हे घ्यायला पाहिजे तरी स्टिकरचं आहे ना. काय ते ते इथे लावतात नाही का गाडीला. चल त्यानंतर इथलाच फोटो काढतोस तर काढ पटकन. मग तू तिथे काढूया. ऊन आहे ना मरणाचा. डोळे काळे होय तुझे एवढे. माझ्याकडे. आता इथे गाडी आमची भेटलेली आहे. फक्त वडताना हळूहळू वाला म्हणजे मम्मी 3 स्टार्ट. तो अशा प्रकारे गाडी आम्हाला भेटलेली आहे. ते ये गाडी. मम्मी का गेली लवकर? एवढं लवकर? प्रणिता पहिली अशी स्टँड वरती असेल ना अशी उतरव गाडी. समजलं का? चालशील ना सुपर फास्ट. हा सुपर फास्ट. ते फोटो काढलेत ना व्हिडिओ. फोटो काढलेत, व्हिडिओ काढलेत. आता किती हवे? अय्या दादा फ्रेड. थांब थांब थांब. हे घे
कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. अरे काय, कुठे तुला भरू, कुठं फोन पकडू. हॉस्पिटल गेला. आपल्या दोघींना गाडीवर न जायचंय माहिती आहे ना. हम्म. पेट्रोल जायचंय. लांबून खूप छोटी दिसते पण समोर व्यवस्थित मोठी दिसते पण. याल ना गाडी घरी सोडायची आहे, ती जबाबदारी मी घेतलेली आहे. पडशील पेढे वाट नाही पडणार. पाय जाईल त्याच्यामध्ये. बर्फी वाट बर्फी. एक ठेव अशी बर्फी. तुले, एक दे. पाय बी जायचा. हो बारका लाईट बंद नाही. बॉम्बे साईड हो. ए ये पटकन ये. कुठं घेऊन जातो? अरे आता चावी घे. व्हेकल सेरेमनी संपन्न झाली आहे. ही आहे प्रणिताची चावी. खूप ऊन आहे बाहेर, खूप ऊन आहे. लवकर स्प्राईट दे. आता आम्ही गाडी माझ्या घरी घेऊन जाणार आहोत. मग तिकडे आम्ही आमच्या दोघींची गाडी पण पूजा करणार. त्याच्यानंतर मी हिला घरी सोडेन आणि मग त्याच्यानंतर जेवूया. जेवूनच जा. जेवण करते. हे मानसी दाखव काय काय झाले. मला बहिणींना फोटो व्हिडिओ टाकू दे. माझ्या दातात कीड लागलाय. सो तेज झंझणाट झाला. सो गाईज आपण तिकडे भेटूया. पोरीने गाडी घेतली. बोला 2 शब्द. मस्त आहे. छान वाटतंय. छान वाटते. आता पोरी सोबत गाडीवरती फिरायला जावा. तिची आवड होती ती तिनं केलाय. चांगली आनंदाची गोष्ट आहे. हा आता काय गाडी घेतून काय आता जायचं फिराय. हो जायचं लवकर. ही बघा आली नाही की लगेच फोटोज व्हिडिओ स्टेटसला शेअर लगेच. माझ्या बहिणीने सेंड करते. बाकी राहू दे सगळं. हे नको बदल.